ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। दिल्ली स्फोटाचे 40 फूट खोल जमिनीत हादरे, अंडरग्राउंड लाल किल्ला मेट्रो स्टेशन जवळील सीसीटीव्ही समोर। काश्मीरच्या नौगाम पोलीस ठाण्यामध्ये स्फोट, 9 जणांचा मृत्यू तर 30 जण जखमी। फॉरेन्सिक टीम अमोनियम नायट्रेटचे नमुने घेताना स्फोट, फरीदाबादमधून जप्त केलेल्या अमोनियम नायट्रेटचा स्फोट झाल्याची माहिती। जवळील परिसराला सुरक्षा कर्मचाऱ्यांचा वेढा, स्फोटानंतर सुरक्षा यंत्रणांकडून श्रीनगरमध्ये ठिकठिकाणी बंदोबस्त, नौगाम पोलीस ठाण्यातील स्फोटासंदर्भात तपास सुरू। खरडलेल्या शेतजमिनीसाठी मोफत माती, गाळ मुरुम मिळणार, पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय। पूरग्रस्त जमिनीसाठी गौण खनिज रॉयल्टीही माफ। बिहारमधील निकालानंतर अजित पवारांकडून भेट घेत शहांचं अभिनंदन, तर बिहार निवडणुकीमध्ये उमेदवार उभे करू नका सांगितलं होतं। प्रफुल्ल पटेल यांनी उमेदवार दिले, अजित पवारांचं विधान। बिहारमधील जनतेनं जंगलराजवाल्यांच्या सांप्रदायिक माय परफॉर्मन्सला उद्ध्वस्त केलं। बिहारमध्ये कट्टा सरकार पुन्हा कधीही येणार नाही, पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। बिहारचे निकाल अजिबात धक्कादायक नाहीयेत, निवडणूक आयोग जिंदाबाद। महाराष्ट्रात केलं तेच बिहारमध्ये झालं, सामनातून खोचक टीका। राहुल गांधींच्या विषारी प्रचाराला जनतेचं उत्तर, काँग्रेसचा बिहारच्या इतिहासातील सर्वात कमी स्कोर, आत्मचिंतन करावं, मुख्यमंत्री फडणवीसांचा काँग्रेसला खोचक सल्ला। बिहार निवडणुकांच्या निकालातील एनडीएच्या विजयानंतर आता बिहारचा मुख्यमंत्री कोण हा सस्पेन्स कायम। केंद्र आणि राज्यस्तरीय संघटनेमध्ये खांदेपालट होण्याची शक्यता, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष बदलाबाबत जोरदार चर्चा। निवेदिता अशोक सराफ यांचा गंधार गौरव पुरस्कारानं सन्मान, मी कट्टर बीजेपी समर्थक असल्यानं बिहारच्या विजयाचा आनंद। बिहारच्या विजयासंदर्भात निवेदिता सराफ यांच्याकडून भाजपचं अभिनंदन। नगर परिषद नगरपंचायत निवडणुकांसाठी उमेदवारांना ऑफलाईन अर्ज भरण्याची सवलत, शनिवारी आणि रविवारीही उमेदवारी अर्ज दाखल करता येणार। मुंबईचा महापौर महायुतीचा असेल, भाजपचा असेल असं कोणीही बोललं नाहीये, आमच्यात भांडणं लावू नका, मुख्यमंत्री फडणवीसांचं विधान। सन्मानजनक जागा न मिळाल्यास स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा, पालिका निवडणुकीतील जागांसंदर्भात मित्रपक्षांसोबत चर्चा करा, हसन मुश्रीफ यांचं कोल्हापुरात वक्तव्य। सरकारने ही जमिनीची दस्त नोंदणी नाकारा, निबंधकांसह जिल्हा निबंधकांच्या सूचना, मुद्रांक आणि नोंदणी शुल्क विभागाचा मोठा निर्णय। मुंबईत काँग्रेसचं 1 दिवसीय शिबिर होणार, महाराष्ट्र प्रभारी रमेश चन्नीथला, मुंबई काँग्रेसचे प्रभारी यांच्या उपस्थितीमध्ये मालाडमध्ये शिबिर होणार। चंद्रपूर जिल्ह्यात वन विभागाकडून गुराखांना त्रिशूलसह इतर साहित्यांचं वाटप, वाघांच्या वाढत्या हल्ल्यानंतर वन विभागाकडून गुराख्यांच्या रक्षणासाठी उपाय। बागलाण तालुक्यामध्ये बिबट्याचा धुमाकूळ, बिबट्याचा संध्याकाळच्या सुमारास शेतशिवारामध्ये मुक्त संचार, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दृश्य कैद। पुण्यातील कल्याण नगरच्या ओतूर परिसरामध्ये बिबट्याची दहशत, बिबट्याचा वाहनांवर झडप मारण्याचा प्रयत्न, सीसीटीव्हीत कैद। कराडमध्ये 2 गटात रात्रभर राडा, 2 गटातील हाणामारीमध्ये 3 जण जखमी, गाड्यांचंही मोठं नुकसान। कल्याणच्या वडवलीमध्ये खंडणीसाठी दादागिरी केल्याचा प्रकार, शिवीगाळ आणि जीवे मारण्याची ही धमकी, शिंदेंच्या सेनेच्या माजी नगरसेवकाच्या मुलाविरोधात गुन्हा। मुंबईच्या उद्या 3ही रेल्वे मार्गांवरती मेगा ब्लॉक असणार, मध्य रेल्वेवरती CSMT ते विद्याविहार, हार्बर मार्गावरती वाशी ते पनवेल दरम्यान, तर पश्चिम रेल्वेवरती बोरिवली ते गोरेगाव दरम्यान ब्लॉक असणार। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।